ती ताई होती तिथे तिला ओ ओ उलटी येते तिला. म्हणून इकडची पब्लिक आहे मॅजिक. चंद्राने सांगितले रोडला ट्रेन पकडलेली आहे. आज चालले गिरगावच्या महागणपतीला, खेतवाडीच्या महागणपतीला, मला बरी राजे पहिले भेटून आणि काही ट्रेन तिथे अंधेरीला म्हणजे जो कॉलेज होता तिकडेच आहे. डायरेक्ट भेटेल ग्रँड रोडला. चालले आत्ताच्या ट्रेन पकडून ग्रँड रोडला. चला बघूया काय. जय गणेश मित्रांनो, आम्ही आता आहोत गिरगावच्या महाराजाच्या लाईनीत उभे आहोत. आलो आम्ही चर्नी रोडवरून चालत इकडे. हा ब्लॉगचा स्टार्ट नाही आहे, तेजस आला आहे, कॅमेरामॅन आला आहे. गर्दी खूप आहे. आमच्याबरोबर +2 आहे. +2 +2 आणि ही माहितीच आहे कालची आहे. ए थोडा हाय बी कर. हाय कर. अभी नहीं कुछ. आता नाही, आता परत रिटेक घे. तिचा आशीर्वाद घेतलाय. ते ताई आशीर्वाद दे रे. अशी हो हो. भूक कोणाला लागलेली? मला चल पुढे भेटूया. पुढे भेटू. मस्त इथे रोपवे आहे. आम्हाला वाटलं चलत तिथे रोपवे येते. बघा पुढच्या या वर्षी नाही जमणार तुम्हाला, पुढच्या वर्षी नक्की या इथे. इथे काय ना काहीतरी क्रिएटिव्ह असतं. पुढे चलो दर्शनाला. दर्शन आधी थ्रिलर आहे. चल आतमध्ये. ए चल आतमध्ये चल ना. चल दिशान तू घेऊन चल मला. दिशान चालू होता. आरामात चाल सेंटरला पाय ठेव. वरती रस्सी पकड वरती. सेंटरला पाय ठेव. सेंटरला जलचित्र आहे इकडे. मजा आली का? मी ते पाकडा गेलो. दीदी मजा आली? फाटली फाटली तर एवढी. तू एकदम फास्ट चालत होतास म्हणून. आणि मला वाटलं फास्ट जाऊन पळतो. अरे फास्ट नाही, तू रोप वगैरे कसं फास्ट चालशील? फास्टच असतं त्याच्यातून माझं. स्लो मध्ये काय थोड्याच वेळा बाप्पाचं दर्शन घेईल. आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आपले हे मंडळ गेली 9 दशके हिंदू संस्कृतीची जनजागृती व त्याचा विस्तार या संकल्पनेवर कार्यरत आहे. आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणातील उत्कल खंडात ज्याचे वर्णन आहे त्या 4 धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेले श्री जगन्नाथ पुरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी. तर चला मग हीच कथा ऐकूया स्वतः जगन्नाथाच्या आवाजात. मी आहे जगन्नाथ, तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे. पण आज मी तुम्हाला एक गूढ सत्य सांगायला आलो आहे. असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात. लोक मला जगन्नाथ म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता. तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली, राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं. जेव्हा द्वारकेचा अंत झाला, माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जन केलं नाही. पण माझं हृदय, माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही. ते चैतन्य तत्व एका पवित्र दिव्य काष्ठ रूपात समुद्रातून वाहत आलं आणि पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. राजा इंद्रद्युम्नाने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला, हे राजन, हे काही सामान्य लाकूड नाही, हे माझं शरीर आहे. याच्यापासून माझा विग्रह तयार कर. त्यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितलं, मी या मूर्ती गुप्तपणे घडली, पण कोणीही 21 दिवस मात्र दार उघडायचं नाही. तो कोणी वेगळा नव्हता, तो स्वयं विश्वकर्मा होता. 15व्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने पूर्वीच्या राणी अस्वस्थ झाली. ते दार उघडण्यात आले. तेव्हाच आकाशवाणी झाली, हेच माझं विराट स्वरूप आहे, हेच माझे जगन्नाथ रूप आहे. मजा येते का? आवडला का तुला? मस्त आहे. खूप मस्त आहे ना. डाव्या साईडला एक्झिट आहे. कृपया करून पाठीवर भाविक लोक भरपूर लाईनीत उभे आहेत. कृपया करून भाविकांना नम्र विनंती आहे, दर्शन झालं. हॅलो गाईज, आता आम्ही जस्ट निघालो आहे गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेऊन. दर्शन झालं. व्हिडिओ पण मस्त आला, तुम्ही बघितला असेलच. आणि मूर्ती मस्त होती. हो, छोटी मूर्ती पण मस्त होती. मूर्ती पण मस्त. आणि असं हे दाखवलं की जगन्नाथ देव कसा आला, म्हणजे रूपात कसं त्याचं रूप आलं. डायरेक्शन हो ना. सो आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गणपतीला. आता चालू आहे खेतवाडीला. खेतवाडीच्या गणपतीला. सगळे खेतवाडीचे गणपती. टाईम लिमिट आहे, तेवढ्या याच्यामध्ये जेवढे गणपती होईल आज तेवढे ठीक. विसर्जनाला काही गणपती भेटतील, जे अननोन भेटतील. गेलो नाही आपण तिकडे. चिंतामणी पण विसर्जनच्या दिवशी. चिंतामणी पण विसर्जनच्या दिवशी भेटेल. या आज नाही करू शकलो तिथं. पुढचा भाग नंतर करू. गिरगावचा विघ्नार्थाला आलो आता. तिकडचं दर्शन करूया आणि मग पुढे काय मूर्ती आहे ना. मस्त मूर्ती आहे, मोठी आहे एकदम. बघितलेली वाटतं आम्ही. आय थिंक बघितली आहे, माहिती नाही.
अशा खूप मूर्त्या गेल्या अशा उभ्या उभ्या पोझिशन. नाही एक तरी माहिती अशी वाली ठीक आहे आता. खेतवाडीची. सो मूर्ती कलाकार फोटो पण दाखवतो. तुम्हाला दिसतंय का अनिकेत शेवाळ. छोट्या बाबाचं दर्शन करूया. कसं बोल 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 झालं. सो गाईस गिरगावचा गणराज बघायला आलोय. पुढे गेला गल्ल्या खूप सिमिलर आहेत. आम्हाला समजत नाही कुठल्या गल्ल्या कुठे आहेत. अर्ध्या गल्ल्या तर बंद आहेत. मला तर पॅरल गल्ल्यांची सवय आहे. हे काय तर मला कळत नाही इकडचं. नाही पण गल्ल्या किती सिमिलर वाटतात. इकडून सगळे आणि सगळ्यांना बॅनर लावलेत सगळ्या गल्ल्यात. ते कुठे समजत नाही कुठला गणपती कुठे आहे. सो आलं आता आपण पुढे जाऊया आतमध्ये. चलो बंद कर ना. ते कुठे आलो आपण आता. लांब आहे ना अजून इकडून खेतवाडी. आपण बघितलं. हां जा बघू माझी शपथ. दिशान हां बोला. चरण स्पर्श पहिलं चरण स्पर्श विथ नो लाईन नो गर्दी धक्काबुक्की. नो धक्काबुक्की एकदम स्मूथ. नो असं नाही केलं कोणी आम्हाला. असं नाही ए केलं कोणी. गांडू. सो मस्त झालं एकदम दर्शन. काय लाईन नाही एकदम शांततेत एकदम सायलेंट होतं. आतमध्ये पण गर्दी नव्हती एवढी. फोटोज व्हिडिओज मस्त आले. मंडळाचे सगळी लोक बसलेले त्यांनी ते झालं तर चरण स्पर्श मस्त झाला. पहिला चरण स्पर्श लालबागचा झाला असता बट तो नाही झाला. इन्फॉर्मेशन नाही आला यावर्षी नाही झाला. गिरगावचा गणराज भेटला इथं चरण स्पर्श झाला आणि आम्ही प्रसन्न आहे त्याच्यामध्ये ना. कारण की काही धक्का नव्हता. कोणी बोलले नाही की पटकन निघा चला. आरामात किती वेळ घेतो तेवढा घ्या. आम्ही खूप वेळ घेतला तिकडे. खूप मस्त शॉट घेतले. शॉर्ट चुकवले पण हां, ते नाही येणार तुम्हाला. ते आमच्यापर्यंत येतील नाही येणार सगळे येणार सगळे सगळे येणार. आणि फोटोज पण मस्त घेतले. बाकी आता चाललो Photos आपण येतील खेतवाडीच्या राजाला. फोटो देखील इंस्टावर. खेतवाडीचे राजा करूया. हो इकडे आलास तू. त्याचे रिएक्शन चालू झाले. सो आता आलो आपण गिरगावच्या राजाला. हे मिमिक्री म्हणजे असं अटेम्प्ट केलं चांगलं दिसवण्याचं. रात्रीच्या वेळी चांगलं दिसेल. आता आम्हाला जरा टाईम लिमिट टपले त्याच्यामुळे घरी जायचं आहे. होय आज 11पर्यंत तरी घरी पोचायचं आहे. खेतवाडीचे गणपती बोलतोय कधीपासून जाऊया पण गिरगावचे संपत नाही. गिरगावचे संपत नाही. बघूया आता लास्ट आहे गिरगावचा राजा ना. हां आज आला. आज आला की खेतवाडी. ए पुढे बघ ए धडपडी घाबरले.
अरे मी तर टाळ्यांना घाबरले. इकडे ना, इकडे इकडे आय थिंक आपण पाचच्या साईडने आलो. पाचच्या साईडने आलो आपण. नाही AC म्हणून थंड हवा आहे ना त्याच्या पाठीहून बरोबर. वो 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 अरे गाईस आपण तिकडेच जायचं आहे. फक्त मी इकडून स्टार्टिंग पासून येतोय. सो तिकडेच जायचं पाठी. अरे तिकडे गणपती. अरे गणपती वरती आहे वरती. पण इकडून जायचं ना. ओके ओके. इकडून आउट येणार. गिरगावचा राजा. दिशान लेट्स गो. दिशान लेट्स गो. गिरगावचा राजा. आय थिंक त्याच्यानंतर थोडं म्हणजे हे दाखवलं आपण ऑपरेशन सिंदूर केलेलं इंडियामध्ये. इंडियाने ऑपरेशन सिंदूर केलं ते दाखवलं. आतमध्ये पण तेच वाटतं. गणपती बाप्पा मोरया. चल चल दीदी आल्या आल्या फोटो चालू. अगं पाया पड पहिले. पाया पड चल. पूर्ण शूटिंग करायचं असते. आम्ही नाही करत. चल चल. AC तुला पाहिजे होती ना. गरम हवा लागत होती ती. मोरया. आम्ही आलो गिरगावच्या राजाला. हे सेकंड चरण स्पर्श आहे जिथे आम्हाला भेटतंय म्हणजे गिरगावच्या राजाचं विदाऊट इन द बघू. लाईन आहे गर्दी आहे पण गर्दी आहे. चरण स्पर्श भेटत हो, आहे. हो. चला दिशान चरण स्पर्श गेल तोपर्यंत मी कॅमेरामॅन सांभाळ. थोडं सिनेमॅटिक शॉट घेऊ. पडते नाही. केसाला लागलं त्याच्या. किती लागलं आहे? थोडंसं लागलं. थोडं माझं लागलं. ठीक आहे चालेल. हां तू घे फोटो. मी आहे तिकडे सगळं दाखवत होतो. म्हणजे काढ फोटो काढ. चलो तोपर्यंत आपण छोटे गणपती बाप्पा आणि तिकडे काय ते अवर्स वगैरे गणपती बाप्पा मोरया. गाईज या गणपतीला ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स सर्टिफिकेट वर्ल्ड रेकॉर्ड भेटला आहे. वाव. हे आत्ताच आहे जस्ट. कसं बनवलंय हे? कसं बनवलंय ऑपरेशन सिंदूर? माहीत नाही. मे बी त्यांना हे करण्यासाठी असेल. त्यांना जस्ट रिस्पेक्ट देण्यासाठी असेल. काय बोलतो? त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी बनवलं असेल हे. मला वाटतं थीम असेल त्याची. कारण की एक कोणता तरी हां. थीम आहे. त्या बाजूला रॉकेट बिकेट. चलो ती अगरबत्तीची शॉपिंग करते. हा थोडा स्ट्रॉंग आहे. नाही मला हा आवडला. हा घेणार नाही.
चला दीदीची शॉपिंग होऊ देत, आपण पुढे जाऊया. यांची शॉपिंग आता संपली. आता झुमका घ्यायला गेलेले. आवडलं तर एक नाही, पण 10 मिनिटं तिकडेच घालवली. आम्ही बघितले 100. हां बघितले 100, आवडले एक पण नाही, घेतले पण नाही. पण एक आता डायरेक्ट मेन रोडला लागलाय. मेन तसंच असतं. 100 मुलींना बघणार पण आवडते कोण एकच. वर्ड्स ऑफ आवडतं ना, एकच आवडतं ना. वर्ड्स ऑफ विजडम आपण. ठीक आहे, चला आता खेतवाडी समाप्त, जोग समाप्त. खेतवाडीचं दर्शन करायला जाऊया फायनली. बाहेर मेन रोडला लागले. आता जरा शांत वाटतंय. इकडे चला कसं जायचं रे? या साईड. सरळ सरळ. सो पुढे जाऊन भेटूया. ईशान लेफ्ट सीधा, राइट सीधा, सीधा सीधा. क्या क्या लेफ्ट सीधा. आले? आम्ही हरवलोय. लेफ्ट सीधा, राइट सीधा. मॅप बघून पण आम्हाला समजत नाही आहे. खूप सिमिलर गल्ली आहेत. आता कुठले तरी काका भेटले. ते बोलले की लेफ्ट सीधा 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 सीधा. काय बोलले? लेफ्ट सीधा. लेफ्ट सीधा, राईट सीधा, सीधा सीधा. यस. काका पण त्यांची ग्रामर त्यांचं हे. काकांचं डायरेक्शन पण मस्त होतं. खूप सिमिलर गल्लीज आहेत, सापडत नाही. फर्स्ट टाईम आलो ना त्याच्यामुळे, नाही तर मग समजलं असतं. ठीक आहे, बघूया आता पुढे. हे राईट सीधा ना. सीधा 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 चलो. ए सीधा सीधा. मी फ्रीची कव्हरेज घेते. Without subscribe. काय काय बोलते? फ्रीची कव्हरेज घेते, तिला भेटते कव्हरेज. हा ना, पेड प्रमोशन. अभी ये सीधा सीधा किधर? सीधा सीधा भाई, डेड एंड आहे. सीधा सीधा. नाही दोघं गळ्यात कोणतरी दिसलो मला काय घालून. बेल्ट. हो बघितली मी. i8 आहे. नाही i7 M5 आहे. अरे अशी कुठली. मग सीधा. हां चलो राईट. दुभाष लाईन पे आहे. पण आता राइट सीधा बोलतो. हाँ चलो. हाँ चल चल. फायनली पोचलो. हफ 6वी गल्ली. आता लाईनीत गणपती होते. पटापट करूया. अरे चला लवकर. फायनली भेटली. आम्हाला सांगतो तिला पण सांग ना. फायनली भेटली ना. फायनली क्वेश्चन मार्क. चला 6वी गल्ली. गाईज आलो आपण इकडे 6वी गल्ली, मुंबईचा सम्राट. मुंबईचा सम्राट. आम्ही ॲक्च्युली बॅक साईडने आलो. मुंबईचा सम्राट. हे लोक पास घेत आहेत. लोक पास घेत आहेत. गाईज मस्त झालं. जोक झाला. आम्ही पास घालायला घेतला. गेस वॉट, 100 रुपये एक जणाचे. म्हणजे इकडे जरा जास्तच महाग आहे. सो आम्ही नाही घेतलं. आम्ही शिस्तीत लाईनीत लागलो. सो बघूया आता. हो गया. हो गया. गाईस परत थोडं पाठी आलो आम्ही. आता पास घेतला.
थोडी सेटिंग लागली, कमी पैसे केले जरा बघू. गर्दी खूप आहे म्हणून घेतला पास वगैरे काय नाही. बोल बोल बोल. हां 250 दिले. थोडा सेटिंग लावून घेतली आणि म्हणून भेटले कमी ना. ते आम्ही निघत होतो, ते निघायची ट्रिक असते ना, ती बार्गेन हां. करतात. चर्चगेटला देता चालते, है कि नहीं? चर्चगेट हम चले जाए. चर्चगेटला चालते ना. हाँ. ये आपण अरे भाई इतना कम कर दो. हाँ नहीं होगा चलो बाय. हाँ अरे दीदी आ जाओ, इतना कम करके देता. तो ये वाली ट्रिक. पण हा गणपती केलाय का नाही आपल्याला बोल. पहिला ब्लॉग मध्ये आहे आपल्याकडे. हा बोल ना ईशान. फर्स्ट ब्लॉग मध्ये आपला हा गणपती भेटलाय ना आपल्याला. हो हो. मुंबईचा सम्राट. आणि ही 6वी गल्ली आहे. सो आतमध्ये जाऊया. चालू असतं ना इकडे चप्पल काढून. हां मग ती नाही रे, त्याने बघितलं ना. खड्ड्यात गेलं, त्याने बघितलं. बंद कर बंद कर बंद कर. चार्जिंग संपलं. सो आता आतमध्ये जाऊया. दीदी ही बघतच नाही सोड. ह्या पाठी आहे. गाईज आपण बघितलं असेल फर्स्ट ब्लॉगमध्ये बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आगमनच्या दिवशी. सेकंड टाईम आहे. 40 वर्ष भेटणार आहे. ब्लॉग चालूच ठेव. चरण स्पर्श इकडे पण भेटणार. चरण स्पर्श विथ पण पटकन झालं कारण की 50 रुपये दिले पर हां पर्सन. थोडं घरी घाई होती आपल्याला. Yes. त्याच्यामुळे की आता काय व्हॅलिड नाही आहे बट ठीक आहे. ठीक आहे. आता चालेल काय नाही. नॉट व्हॅलिड इन एनी वे बट वर्किंग ॲट द मोमेंट. ह्या बाप्पाला आगमनाच्या दिवशी बघितलेलं आणि आता Yes. परत बघतोय. येस. मुंबईचा सम्राट. सो चला चरण स्पर्श करूया. जा चला तिकडे हे करू. तरी इकडे जाता चालू ठेवलं इकडे. जा जा. काय बोलणार. मी 2 मिनटं असाच उभा होतो. आगमनाच्या दिवशी काय बोलतो. आगमनाच्या दिवशी आगमनाच्या दिवशी हा जो आपण पहिला बघितलेला 10 तारखेचा. आणि तेव्हाचं आगमन आणि आत्ताचं बघणं फरक आहे का. आगमनाला यायचं बेस्ट. आगमनाला आलं सगळं दिसतं. हो. सगळं समजतं. असं इथे 200 रुपये घालून यायची गरज नाही लागत. हां गाईज लाईनमध्ये या. लाईनमध्ये थोडा वेळ थांबायला लागेल. हां, जसे चालेल. 1 तास 2 आम्हाला तास जरा- चालेल. पैसे वाचवा. पैसे न त्यांच्या ह्याच्यात पडू नका. आम्ही दिलेत पैसे. मला नाही माहिती बिलकुल. मला नाही माहीत कुठे आलो आहे. हा जे बाजूला बाप्पा दिसला तेचवाडीचं सुख करता तिथे आम्ही आता आलो आहे. या लाईनीत उभे आहोत आणि तिथे पण पास घेणार होतो पण नाही घेतला. तर काय एक लाईनमध्ये तरी राहिलं पाहिजे. तेच जरा पैसे वाचूया. आणि 50 रुपये खूप जास्त आहे. तेच तिकडे तर 100 होते.
परेलला खूप स्वस्त होतं 20 30 ते ठीक होतं पण 50 जरा जास्तच वाटतं. सोडा. गर्दी आहे, रनिंग गर्दी आहे. भेटेल आपल्याला 15-20 मिनटं लागेल, करू आपण. चला पुढे. दिशान किती वेळ झाला? काय किती वेळ झाला काय माहीत नाही. अर्धा तास 7:30ला आला. 25 मिनटं झाली. काय 25 मिनिटं नाही 10-15 मिनिटं. 15 मिनिटं झाली. 25 मिनटं झाली. इकडे थांबू. हां, इकडून इथपर्यंत यायला. ठीक आहे 50 रुपये नाही देणार, खड्ड्यात यायला काय. पैसे बचाव योजना. मी तिकडे कशाला दिले 50 रुपये? पैसे बचाव योजना. टाइम बचाव योजना. टाइम घाला. फालतू जोक्स. चलचित्र आहे मस्त काहीतरी असेल बघू. लक्ष्मीचंच मूर्ती आहे बघू आता काय असतं. चलचित्र काय असतं ते माऊली सुस्वागतम सुस्वागतम. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ी 3री क्रॉस लेन यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. अरे वाह, आज तो माँ बेटे दोनों विट्ठल की आरती में आए हैं. कुछ समय उस विट्ठल को भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी. विट्ठल, अब दोनों विट्ठल को आप ही संभालिए. मुझे कुएं से पानी लेने जाना है. दे दो जी से हमारे पास. अरे ये और आसान हो गया. मैं जल्दी से जाती हूँ. जब तक ये उठेगा वापस आ जाऊंगी. ध्यान रखिएगा. विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 हर विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल. अरे तुलसी, अरे कैसे बताओ तुम. अब मेरी बच्ची को अपने पैरों तले कौन कर दूं. तुम्हें अपनी प्रार्थना की पड़ी है. विश्वास करो तुलसी, बच्चा यहाँ कब आ गया मुझे कुछ ज्ञात नहीं. अरे तुम्हें कैसे ज्ञात होगा. तुम जो अंधभर, ऐसे अंधभर जिसे अपने पुत्र का मासूम चेहरा तक न दिखा. तुम हत्यारे हो. अपने ही पुत्र के प्राण देने वाले पापी. क्या हो गया विठ्ठल मुझसे. किस पाप का दंड मिला है. विठ्ठल विठ्ठल, अभी बस काली का ही नाम ले रहे हो. अरे तुम्हारी पूजा
अभी भी उसका पेट नहीं भरा। उसने मेरे इकलौते बच्चे की बलि तुमसे मांगी। क्या हो गया बेटा मुझसे? बेटा मुझसे? अरे उस विट्ठल के चक्कर में तुमने मेरे बच्चे को मारा ना। क्या हो गया विट्ठल? धन्य है तू गोरा, तूने इतनी कठिन परिस्थिति में भी अपने विट्ठल का साथ नहीं छोड़ा। तुझ जैसे भक्त पर हमें गर्व है। मुझे क्षमा कर दीजिए विट्ठल, पर मैं आपके चरण स्पर्श नहीं कर सकती। चाहे आपको इस स्वार्थ लगे, पर पुत्र मरा है मेरा। तुम भी धन्य हो माते, जो अपने पुत्र के लिए भगवान तक से लड़ने को तैयार हो गई। जैसे शांति के लिए उसका पुत्र है, वैसे ही मेरे लिए है, और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता। मेरा बच्चा, मेरा बच्चा। आपके विट्ठल ने हमारा पुत्र बचा लिया। विट्ठला, पुत्र नहीं, आज अपने भक्ती पर से विश्वास बता लिया। हरिहरा नाही भेद, तुझी वेदांतीचा फरक. कमरे खाली असे हरी, तुझी नाभीवरती हरत. जिथे भक्ती आणि शक्ती येते एकत्र, तुझी भगवंत सुख करता सर्वत्र. बोलो गणपती बाप्पा, मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा, बोलो गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खूप मजा आली, मला पण आली असेल. व्हिडिओ बघू द्या. तर केतवाडीचा लंबोदर बघायला आलो आहे. चितवाडीचा तिथे पण गर्दी आहे. आता काय करू समजत नाही. विचारायला खूप गर्दी आहे. आता माहिती नाही, सगळीकडे पास घेऊन जायला लागतं. 50 काका नाही ना 5 जण. सो गाईज पास घेतला ॲज एक्सेप्टेड. ही ताईची कृपा. ताईची कृपा नाही, ॲज एक्सेप्टेड पास घेतला आपण. ईशान पास घेणार नव्हतो, पण गर्दी आता पास घ्यायला लागतं. काय करू नाही शकत. काय करू नाही शकत. कोणाचा मोबाईल वगैरे काही आहे का? अच्छा, माझा पेन स्टँड बोलणार पास घेतला तर त्यांनी चलचित्र नाही जोरात बोल ना. पास घेतला, चलचित्र नाही दिलं तर मी घुसणार परत. भेटणार ते काही थांबवलं आपल्याला. मला पण तेच वाटलं. मला म्हणजे तिकडून येताना मला असं वाटलं की नाही दिसणार, काय नाही. गेलं चलचित्र, इथे आलं, थांबवलं. मला वाटलं लगेच आत्मा सोडते. चांगलं पण पैसे लेट झाला आणि दीदी बोलली मी देते म्हणून. दीदीची कृपा. दीदीची कृपा, दीदीने दिला म्हणून आपण घेतलं. दीदीला पण लेट झालेलं ना त्याच्यामध्ये. तेच, तिला पण जायचं. सो पास घेतला आम्ही परत इकडचा. किंवा फॅनवाली किंवा नाही माहिती, बघितलं नाही. कॉल पे बात करो.
स्वागत है। खेतवाड़ी चौथी क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मैदान खेतवाड़ीचा नंदोदर यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का भरपूर कार्यक्रम। पहले गजनी, फिर पुलवामा और अब ये 22 अप्रैल 2025 घास के मैदान में गन्ने की दीवारों ने कांप कर पूछा अब क्या, और वहीं से जन्म हुआ ऑपरेशन सिंदूर। दुश्मन ने सोचा भारत झुकेगा, भारत ने आसमान में आग उगली। ये कोई आम फाइटर नहीं, ये है हवा का शेर, आग की बरसात। ये कोई जहाज नहीं, ये उड़ता हुआ तबाही है कि रगों में बना हिंदुस्तानी हथियारों से लैस ब्रह्मोस का वाहक। ये है सुखोई Su-30, मॉडर्नाइज्ड कमर्शियल फॉर इंडिया, भारत का आसमानी विनाश। हुए आसमान की रोटी और इंजन की आवाज एक ही साथ टूटी। दूसरी ओर दो किसानों से दादी की मिसाइलें अंधेरे में रेड अलर्ट सिग्नल दिखने लगे। जनाब, नो टारगेट्स, एक भी नहीं बचा। इंडिया ने सब कुछ बंद कर दिया। ये सर्जिकल नहीं था सर, ये मैसेज था। उन्होंने हमें बंदा कर दिया दुनिया के सामने। कुछ तो करना पड़ेगा। मिसाइलें एक एक का ड्रोन निकल छोटे सर, पीओके से ड्रोन और मिसाइल लॉन्च हुए हैं। आतंक आसमान में है। S-400 active, target locked. Order sir. S-400 स्टैंड बाई पे रहे, जैसे ही हॉस्टाइल सिस्टम रेंज में आए एलिमिनेट करो। स्काई इज क्लीन, एक भी नहीं बचा। को प्लान किया और ये एक रिटेलिएशन नहीं था, एक जवाब था, एक रिजॉल्व था। पाकिस्तान ये करता चला गया, तो जवाब देना बनता था सर। रात को 1:05 से लेके 1:30 बजे तक 25 मिनट में खेल खत्म कर दिया। टारगेट्स वर डिस्ट्रॉयड एंड कोई भी सिविलियंस को कोई हार्म नहीं हुआ था। अभी तक हम ये ब्रीफिंग करते आए थे कि हम ये करने वाले हैं या हम ये करेंगे। इस ब्रीफिंग में हमने ये बताया कि हमने ये कर दिखाया है। एक तरह से ये विक्ट्री मैसेज है। ये एक नया भारत, नई सोच से दुनिया वालों बुरी नजर ना जय हिंद. जय हिंद, जय भारत. म्हणजे हे पैसे घेते 50 रुपये आणि एकदम लो क्वालिटी व्हिडिओ, एकदम लो AI यूज करतात. ते ठीक आहे चालेल, पण ॲटलिस्ट आवाज तरी चांगला द्यायचा, स्क्रीन समोर ठेवायची नाही बाबा. ते पण पाठ काय बोलू, पहिल्याचे चलचित्र आणि आता चलचित्र कम्पेअरच नाही करत. पहिल्याचे काय होते किती एफर्ट, आता काहीच नाही. पण चलचित्र कसं होतं म्हणजे चांगलं, व्हिडिओ चांगला होता, व्हिडिओ मेसेज चांगला होता. हां, मेसेज चांगला मेसेज होता तो चांगला होता. दॅट वॉज व्हेरी गुड. पण बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर होती. बाप्पाची मूर्ती सुंदर होती, पण बाप्पाच्या मूर्तीत ते इंडियन फ्लॅग टाकणं इज म्हणजे एवढं व्हॅलिड नाही वाटत. आता महाराष्ट्राचा फ्लॅग टाकला तर सगळे लगेच येतील की हां आपलं मत आहे.
खेतवाडीचा मोर्या आलो आहे. खूप गर्दी आहे. पाससाठी पण खूप गर्दी आहे यार. लाईनीत खूप गल्ले आहेत आणि आपल्याला करायला भेटणार नाही. आपल्याला जायचं पण आहे की ना. पुढे खूप आहे. तिथपर्यंत आहे. एंड पूर्ण आहे गल्ल्या. मग काय करायचं. परत पास घेतला 100 रुपयाचा. 100 रुपये त्यांना कापलं. आपण जरा सेटिंग लावली थोडी अजून. कापलं थोडं. चला पटापट गणपती करूया. 5 आहेत. चल पहिला 17 तारखेचा. 17 तारखेचा बरोबर. बाबू धावली नाचते हो कशी ती. काही 17 तारखेचा ब्लॉग आला नाही पण येईल थोडा वरती. तो पण येणार नाही. 17 तारखेला आम्ही पहिला गणपती बघू. पहिला गणपती निघाला तेव्हा पहिला गणपती येईल. तो ब्लॉग येईल नक्कीच येईल. एडिटिंग बाकी बाप्पा बघूया आपण. ते 5 रुपयाचं चॉकलेट वाटते. हां ते आपण खाल्लेलं. हां ना. खेतवाडीचा राजा. मी बोललो नाही आलाय मम्मी इकडे बघ. हा मग तिकडे आहे ना. तिथे आहे व एवढीच लाईन आहे पण. नाही एवढीच आहे. बोल तेवढं. हां फिरायला खूप टाइम लागणार. बाई 3 लाईन आहेत. 3. हां झिगझॅगवाली 3 लाईन आहेत. निशान दे पाहिजे त्या साईड. 150 रुपीज गॉन. दीदीची कृपा. आय डोंट नो दीदी अंबानी. दीदी देव आहे. दीदी आम्हाला असं पार्टी देते. गणपती बाप्पाच्या दरबारात बाप्पा नाही बोलवू शकत मी नेते तुम्हाला. दीदी बाप्पाचं दर्शन घेऊन देते आम्हाला. आत्म्या चालू कोणतरी दुसराच माणूस आहे. खेतवाडीचा राजा आहे. खूप मोठा. खेतवाडीचा राजा खूप मोठा.
आवडला. खूप मजा आली. मजा आली. पाऊस चालू झाला आता. पाऊस चालू झाला आता. न स्टडी कोणीतरी लावली. सेल्फी कॅम्पमधनं काढतोय. पुढे बघूया ना थोडं, आणि काय नसेल तर घरी पुढे काहीतरी बघू, खाऊ आणि मग निघू. एक मला आवडलं नाही आता ह्या गणपतीचं, की जे VIP पास वाटत होते आम्ही कन्व्हिन्स केलं त्यांना की आम्ही 5 जण आहेत, थोडे कमी करा. सो त्यांनी केलं नाही. ते बोलले 10-20 रुपयासाठी काय कमी करणार. ठीक आहे, आता ज्याची मर्जी. आता काय आम्ही आलेलो होता महागणपतीला, खूप लाईन आहे म्हणून आम्ही कॅन्सल केलं ते. सो आता पुढे एक गणपती आहे, बघूया. अजून आहेत, खूप आहेत. एक गणपतीला गर्दी नसेल तर ते करूया आणि मग जाऊया पटकन ओपन. छाटेवाले बाई VIP सर्विस. मला वाटतं व्हिडिओ चालू आहे. अनदर मुमेंट ऑफ ताईची कृपा. झाड ना, फक्त झाड जाईल ते लगेच. नको राहू दे. आता आलोय. चिंतामणी नाही केलं पण खेतवाडीचं चिंतामणी केला. चिंतामणी नाही केलं पण खेतवाडीचं चिंतामणी. अनदर मुमेंट ऑफ ताईची कृपा. खेतवाडीचा चिंतामणी. आरामात आरामात. हे घे दीदी, पकड. डॉगेश बाय. 5 जण आहेत बाबू. 5 जण. गणपती आहे आणि किरकिट बाप्पा. बोल. खेतवाडीचं चिंतामणी पटकन झालं त्यातून, आणि जास्त काय पण नाही, पैसे गेले. ताईची कृपा. ताईची कृपा. सब जगह में ताईची कृपा. ताईची कृपा पार्ट 3. चिंतामणीचं दर्शन नाही झालं पण खेतवाडीचं चिंतामणी झाला. झालं. आता बघू. चिंतामणीचं उद्या खेतवाडीचं उद्या होईल. सॉरी, चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी उद्या विसर्जनाला तो दिसणारच, आणि त्याचा चलन स्पर्श ट्राय करणार यायचा. मक्का घेऊया खायला. सो खूप गणपती आहेत खेतवाडीचे. आम्हाला पण माहिती नाही, लाईनीत खूप गणपती दिसत आहेत. पासेस खूप आहेत, 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये आहेत. पण आमची कॅपॅसिटी पण संपली आहे, टाईम लिमिट पण संपायला येतं. सो अजून गोड गणपती आणि मला रीलचं करायचं, ते पण करायचं. तर लवकर निघायला लागेल इकडून. हे बाप्पा आपण पुढे कंटिन्यू करू, नाही तर नेक्स्ट टाईम वेळ काढून सकाळपासून चालू केलं ना तर संध्याकाळपर्यंत खेतवाडीचे सगळे गणपती होतील. सकाळ नाही, पुढे अर्ध्या मुंबईचे होते. हो, पण खेतवाडीचे खूप सारे आहेत. सो इकडे स्टॉप करूया. तुम्हाला पुढचे बाकीचे पुढे भेटूया. आता इथून निघतो आम्ही. निशान, मला घेऊन दे ना. माझ्याकडे असतं ना तर मी घेऊन दिलं. घेऊन आलो. काय मस्त लावले ना पण. मला देशील ना. तू पी.
नाचू नकोस. अखिल चंदनवाडीचा गोड गणपती करण्यात नाही येत आहे, कारण एका जागेवर जायचं आहे. तो आपण तिकडे जाऊया आता चाललोय अखिल नाही होणार आहे. चंदनवाडी गोड नाही होणार आहे. रस्त्याला बघू किती बघ तिकडे स्टेशनपर्यंत जाईपर्यंत जर जास्त वेळ लागला नाही स्टेशनला जायला तर गोड गणपती जायचं ना. हां स्टेशनने टाकलं. स्टेशनला टाकलं. तू मी टाकलंय? टाकलंय. स्टेशनला जायला जास्त वेळ लागला तर मग गोड गणपती कॅन्सल. तसं पण आपण तुम्ही बघितलं आहे ना, पटचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सगळे आगमन आहेत. आणि बस अजून काय नाही, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असं दाखवत राहा. कमेंट्स करा, समजू देत आम्हाला कसं काय आहे. बाकी आणि दिसतंय की नाही माहिती नाही. थांब एकदा फ्लॅश लाईट दिसतोय आपण, फक्त लाईट कमी आहे. बाकी स्टेशनला गेलो आपण बोलू. सो गाइस बॅक टू द ब्लॉग. आलो आम्ही लोअर परेलला, थोडं काम आहे. माझे काका भेटायला येणार आहे आणि आता बघू शकतो आपण क्लासिक मस्त पाऊस पडत होता म्हणून आम्ही ब्लॉग चालू नाही केला. बघा पाऊस थांबला आहे, बोललो चला अपडेट देऊया म्हणून. सो या मजा करूया. मँगोवाली आहे, मँगो मलाई एकदम अशी ह्याच्यासारखी लागते. काय ते चॉकलेट असायचं ना एक मँगोवाली काय मँगोवाली माहिती, मला टेस्ट एकदम अशी फॅमिलियर आहे पण आठवत नाही आता. बाकी आपण आता जाणून घेऊ की आज कसं वाटलं दिशान तुला. आजचे थॉट्स, आजचं दर्शन म्हणजे गणपतीचं वगैरे दर्शन, आजचे थॉट्स माझे असे होते की गणपती मस्त होते. अर्धे बघितलेले होते तरी पण त्या जागेवर त्या चलचित्राबरोबर बघायला खूप मस्त वाटलं. पैशाचं जरा पण मला फेअर नाही वाटत. स्टील जास्त घेतले खूप पैसे. कम्पेअर टू लालबाग. लालबाग खेतवाडीमध्ये जास्त पैसे महाग आहे, महाग आहे, महाग आहे. इथे 20-30 रुपयात तुमचे 2-3 पंडा होतील. तिकडे तुमचे 50 रुपये तुमचा एक पंडा आहे, नाही मिनिमम. सो ते आहे. आम्ही तर तीन गणपती सोडले, पण 3 सोडले ना. अजून खूप होते खेतवाडीचे खूप गल्ले आहेत. खेतवाडीचे सगळ्या गल्ल्या आहेत, म्हणजे खूप गल्ल्या आहेत. आम्ही तर किती 5 गणपतीच पाहिजे ना, 5-6 बघितले आम्ही जेवढे रेकॉर्ड केले तेवढे. सो दॅट्स इट काही तेवढंच होतं, अजून काय नाही. पाऊस आहे, छत्री घेऊन या, छत्री विसरू नका. माझ्याबरोबर तेच झालं. ह्याने कान केलं आहे, ह्याने ट्रेनमध्ये छत्री विसरला. दिशांची मम्मी तुम्ही व्हिडिओ बघत असतील तर छत्री विसरला. आता हा व्हिडिओ जोपर्यंत बाहेर जाईल तोपर्यंत कळलेला असेल. हां तोपर्यंत कळलं असेल. विसरता आता काय बोलू. चला काय आता पुढचा ब्लॉग नाही आपण कंटिन्यू करू. जरा पाऊस आहे इकडे आता परत पडायला लागला. खाऊन तुम्हाला मग परत भेटूया ट्रेनमध्ये कंटिन्यू करू ब्लॉग एंड करायला. बाय काय तो आता आहे नरेपाक जोरात बोला. आम्ही आता आहोत नरेपाकच्या जत्रेत. काही प्लॅन नव्हता यायचा, पण याच्या काकांना भेटायचं. सो आलो आता थांबलो आहे. बघू जरा एक काहीतरी राईड करू. दिशान बोलतोय ही 5ची राईड असते ही वाली, त्याच्यामध्ये करायचं. तो आता लेट सी तुम्हाला पण बघा तुम्ही कसं आहे. मी बघितलं आहे आणि दिशानला पण बघूया. आता दिशान बोलतोय की काय होणार नाही, तर त्याला आता समजेल. इमॅजिकाच्या स्क्रीन मशीनमध्ये जाऊन आला, ह्याच्यात काहीच नाही वाटणार. हो बट तरी बघ. सो चालू होईल तेव्हा दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. दिशान स्टार्ट होतं आता, बघून घे मग बोल. अरे मी इमॅजिकाच्या स्क्रीनमध्ये माहिती कसं होतं ते असं, ते त्याच्यावर काय असं हे आहे म्हणजे गोल फिरतं असं आणि ते असं जातं असं आणि असं फिरतं पूर्ण 90 असं जातं 180. बट हे 360 आहे. हे 180 जातं ते. हे 360 आहे पण मग बघ ना कसं आहे. मग बघ ना तू. ठीक आहे निशान चालू झालं आहे आता बघा.
तो नॉर्मल है, शुरू भी होगा माहिती आहे. ये तो बस ट्रेलर है. आता पास घेते मम्मीला कॉल लाव माझ्या डिग्री आत्ताशी झालं. 90 डिग्री आत्ताशी झालं. झाला अरे. थोडं रिवर्स करू आता. हो तिकडे बघ. अरे यार यू मिस. 5 सेकंड थांबलेली. दोन मिनिटाची राईड बघून कसं वाटलं? इझी आहे, एवढं काय नाही. एवढं काय खरं. चल जाऊन दाखव. चल जाऊन दाखव. चल, काकाला होतं तिकीट घ्या मग मी जातो. नाही. चल मला पैसे आले नाही. पण बघ मी सांगतो तुला, ती 360 थांबली आणि 5 सेकंड ती वरती थांबून राहिलेली. चालेल. ऑडियन्स तुम्हाला कसं वाटलं थांबून? तुम्ही राईड मिस केली. राईड तुला माहित नाही ऑडियन्स ना इमॅजिकाला पण जाऊन आहेत मोठ्या मोठ्या राईडवर. हा की नाही मला माहिती आहे. हो बट मी जरा वेगळीच आहे. आय थिंक मला मी फिरलो नाही तर मला वाटते ही डेंजरस राईड आहे. या पूर्ण जत्रेची ही डेंजरस राईड आहे. 5च्या वर्षी आलेलो तेव्हा पण नाही ती आहे, ती डेंजरस आहे. त्याच्यावर पकडायला नाही, त्याच्यावर सेफ्टी तरी आहे. नाही बट ती मला माहिती आहे, पण ही मी नवीन ट्राय करतोय फर्स्ट टाइम. सो मला नाही माहिती. बघा ना यार, पूर्ण तिकडे 360 जाते, पूर्ण फिरून येते. अरे हा बोलतो काय वाटत नाही. तू डेथ स्क्रीन मशीनमध्ये जाशील, तुला हे बच्चा वाटत लिटरली. मला घेऊन जाऊया आपण एकदा इमॅजिकाला जाऊ. त्याचा पण ब्लॉग बनवू. कारण की तिकडे पण VIP लाईन असते. बट तिकडची VIP लाईन चांगली असते. हो. आणि पटपट असते. हो. तिकडची पण पटपट असायला पाहिजे. थोडं बघू आता काय बोलणार. बोलण्यासाठी शब्द नाही. काय नाही, कोणाला दोष नाही देऊ शकत. लालबागच्या राजाने चालू केलेलं, म्हणजे त्यांच्या मंडळाने चालू केलेली प्रथा आता सगळे फॉलो करतात. बस एवढंच. चला काहीतरी फिरूया. बघूया. त्याला दुसरे राईड बघू. त्याच्यामध्ये जायचं का? चक 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 चक. ते काय ते छोट्या पोरांसाठी. छोट्या पोरांची जॉईंट वेळली गाईज ते सोडा. मेन तर ह्याच्यामध्ये नाही याच्यात डुबकी मारायची. ह्याच्यात डुबकी जर ह्याच्यामध्ये पडलो पाण्यात तर डायरेक्ट नाला सोपायला विसर्जन होणार ह्याच्यामध्ये.
पाणी किती घाण आहे. पाणी घाण पण मजा येते हा. लहानपणी गेलेलाच ह्याच्यामध्ये. माझ्या लहानपणी हे नव्हतं. नाही मी गेलेलो, मी लहान होतो ना तेव्हा याच्यामध्ये गेलेलो. खूप मजा येते, म्हणजे पॅन्ट भिजते एवढी मजा येते. पॅन्ट भिजते? हां खरं पॅन्ट भिजते, त्याच्यामध्ये पाणी घुसतं. ते आहे ना त्याच्यामध्ये पाणी घुसतं. ते चांगलं नसेल बघ, आता सुका बसला. बाबा तू बघ ना, तू ओला आहे, ते उठेल ना तेव्हा त्याच्यात बघ. बोचा ना तेवढाच ना, डोंगर तेवढंच ओला असेल. बस आपण बोलूया परत. ईशानने काहीतरी जुगाड लावला आणि याच्यामध्ये आम्हाला भेटणार आहे जायला. सो तिकीट घेतो आता. सो ये टिकट्स है. दो 100 देना, 200 देना. चल जाऊया, थांबले ते पैसे आहेत. कसं पकडणार? हा. ते पैसे एग्जिट पे खड़े रहते हैं. Exit का पे. जब उस साइड होगा ना. चलो ना अंकल, एक्सक्यूज मी. त्याच्या पैसे पाठव. कसले पैसे? पप्पाचा कॉल येतो. ऑरेंज आहे. अरे ऑरेंज आहे, चालेल. हा तिथे बसतात ना गणपती. ये सुटली सीट तुटली. नको बाहेर पड. देजावू. हे तिथे बाटल्याची कॅप आहे. खाली ओलं नाही जास्त नाही ना. पकड ना असं जरा, तुझ्या मांडीवर घेशील का? हां असं अडकव. नाही खालतून घे का त्याच्यामध्ये टाका. दिशांची कृपा आहे. या दिशांनी काहीतरी केलं म्हणून भेटली. विचार चालू आहे याच्यामध्ये पण जायचं. आता बघूया, पहिले हे तरी फिरूया. हां गणपती ब्लॉक विथ फेर विथ जत्रा. चलो आम्ही एन्जॉय करतो, परत भेटूया. सेकंड फोन पडला तर तुम्हाला ब्लॉग कसा पाठवणार आम्ही, ब्लॉग कसा करणार. ते बजेट नाही, नवीन फोन घ्यायचा. सो नाही आता. सो नो रिस्क. हां नंतर भेटूया. व्हिडिओ बनवणार नव्हतो पण आता बनवतोय. मला पकडा फक्त.
गाइस फास्ट नहीं है स्लो है. ती ताई होती तिथे तिने उलटी येते तिला. म्हणून इकडची पब्लिक इमॅजिकला कधीच जाऊन नाही शकत. जाऊन सगळ्याची तर तर सॉरी माझी तिथे तिकडच्या कोणत्या एक पण स्लाईड तिकडच्या एक पण राईडमध्ये बसले अशी चला ज्यांना झेपतं त्यांनीच जावं उगाच कोणी पण जावं नाही. आम्ही जेव्हा व्हिडिओ बंद केला तेव्हा दादानी फुल फोर्स लावला 400% आणि ब्रेक असं पण मारला. झालेला आणि 90 डिग्री झालेला आमचा. खूप मजा आली. फोन पहिलं वाटलं फोन पडेल पण मी बोललो नाही पडणार आणि चालू काय झालं त्याच्यामध्ये जाणार. एक्सक्यूज मी इथून घेऊन आहे त्याला आहे नाही विचार ना कितीला. चालेल नेक्स्ट याच्यामध्ये जाणार आहे. याच्यामध्ये व्हिडिओ काढायला मला शक्यतो भेटणार नाही. मला पकडता येणार नाही. त्याच्यात नाही याच्यात बघू ट्राय करू नाही पहिला घेईल पण नंतर 5 झाल्यावर जर व्हिडिओ एंड झाला तर समजून जावं फाटली आमची फाटली नाही फोनमुळे फाटली. फोन पडण्यासाठी फाटली. सो तिकीट घेवा. या तिकीटचं प्राईस आहे 150 रुपीज. 120 रुपीज. सॉरी ब्रो सॉरी 120 रुपीज. दिशान भाई पैसा दिशान भाई दोन द्या ना. आत्ताच बघून घे आत्ताच. आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत असतं. हॅलो बसलो आम्ही इकडे. चालू आहे थोडं. आणि ही बाबू खूप स्ट्रॉंग आहे घाबरत नाही. आम्ही फोन नाही घेत आहे खरंच. मी पण नाही घेत आहे. याचा कवर थोडा हलका आहे ना त्याच्यामुळे तर फोन नाही यूज करत आहे. तुम्हाला आवाज येतो का ना मला माहिती ना. खूप ओरडतोय जोरात मी. रिकॉर्ड नाही करणार आहे. हां रिकॉर्ड नाही करणार आहे. तुम्हाला पहिला व्हिडिओ दाखवला मी त्याच्यामुळे ठीक आहे. आता आम्ही नंतर भेटू तुम्हाला. नंतर Check करायला नंतर अजून एक जागेवर जायचं आहे. भेटू तिकडे. तो गाईस ती बाबू घाबरली नाही. मला हे आश्चर्य वाटते. बाबू घाबरलो थोडासा घाबरलो. तर माझ्या हातात फोन होते बॅग्स होते त्याच्यामुळे घाबरलेलो. पडले काही वाट लागेल त्याच्यामुळे घाबरलेलो. पण ती बाबू घाबरली नाही. तेव्हा ती बाबू घाबरली नाही. तू घाबरली बाबू? नाही घाबरली. चांगलं हाय पाय. किडी ब्लॉग मी तुम्हाला देतो ना अकाउंट त्यांना अकाउंट दे ना आपला. खूप मजा आली. आता नेक्स्ट राईडला जाऊया. हे बघा कोण आली. हाय कर बाबू हाय कर. हाय चलो. आमचे फॅमिली मेंबर आहे. तेजसची फॅमिली मेंबर आहे. माझी बहीण आली आहे काका आले आहेत सगळे आले आहेत. सो आता त्यांच्यावर एन्जॉय करायचं. बघू आता कुठल्या तरी राईडवर जाऊया. तिला पाहिजे तो बहिणीला दिला नाही दुसरीला तिकडून शॉर्ट घ्यायचा. गाईज आता आपण बसलो जॉईंट व्हीलमध्ये बाबू बरोबर. म्हणजे काका मी बाबू टुडू.
खूप लेट झाला आहे. टाईम दाखव. 12:30. 12:30 व्हायला आले आणि अजून आम्ही 36ची ट्रेन आहे. नंतर परत विरारची ट्रेन आहे. परत विरार. सत्य बोललो. आज जायचं तर शेवटच्या ट्रेन. आता खायला आलोय. थोडं खाऊन जातो. काय खाल्लं नाही आम्ही. तर इकडे आलोय आपण. खूप लेट झाला. ब्लॉग एंड ट्रेनमध्येच करणार. काय विषय नाही. बस खूप लेट झाला आहे. कालसारखं ट्रेनमध्ये 12:36ची ट्रेन. तुम्हाला तोच टायमिंग दिसणार भेटू ट्रेनमध्ये भेटू. बस एवढाच अपडेट द्यायचा होता म्हणून. नंतर कंटिन्यू. लास्ट बार स्पाइडरमैन को देख के जाओ. गाइस स्पाइडरमैन बघायचं का तू? दिसते कसं घेतलं आम्ही. पार्सल घेतलं. अजून तिकडे मग खाल्लंय खूप. आणि आता आम्ही जातोय लोअर परेल स्टेशनला. ट्रेन पकडून आणि मग बोलूया. खूप लेट झाला. गाईस आता आम्ही आलो आहे बँड्राला आलो आहे. आम्ही पहिल्याच चालू करणार होतो व्हिडिओ पण खात होतो. तुम्हाला बोललो ना पार्सल घेतलेलं थोडं तिकडे खाल्लं. आता टायमिंग किती वाटतं? टायमिंग आता 1 वाजून गेलं आहे. दिसत नसेल. थांबा मोबाईलमध्ये आपल्याला. तुझा मोबाईल कुठे रे? दाखवत नाही. 1:22 झाले. 1:22 झाले. खूप लेट झालं. लास्टची ट्रेन आहे विरारची. भेटली ती चांगली. नाही भेटली असती तर इकडे नियोजन लावलं असतं. बाकी खूप गर्दी आहे इकडे. बसायला भेटतं. लेट पोचू आम्ही पण ठीक आहे. काय नाही चालेल. आणि व्हिडिओ खूप लॉंग झाला आहे. सो एन्जॉय करा. जास्त 2x चालू नका. आरामात बघा. सगळे बाप्पाचे दर्शन भेटतील. आणि आमचा टाईमपासमध्ये हां मध्ये टाईमपास भेटेल. तो आम्ही कट करू. जास्त मोठा वाटला तर बघू. पण मोस्टली लॉंग व्हिडिओ आहे तर मजा येईल तुम्हाला. आणि उद्या विसर्जन आहे. सो विसर्जनाचा ब्लॉग पण येईल. बस बाकी काय नाही. थकलो आहे पूर्ण. सो इकडेच थांबूया आपण. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय. श्रीशांत राणे अँड तेजस